होता है यहाँ पे? नाश्तों वगैरह सब खुदाई में होता है। किसके पास रहता है बाबू? कहाँ गया? चल गया। है कि वो मुगलाना का जन्म। देख रहे हैं, थोड़ा सा रुकेंगे तो अभी लाइट से आए हैं। कितना बड़ा बुद्धा स्टैचू है देखिए, और एकदम एंशियंट। बहुत बढ़िया। लगा कि इस बार समय है सर को तो हम ये चीज दिखा दें। आता आपण नालंदा प्राचीन विश्वविद्यालयाच्या मागील बाजूस म्हणजे जो रस्ता नवनालंदा हे नवीन विश्वविद्यालय बनवलेलं आहे पालीचं, त्याच्या पाठीमागच्या बाजूला एक जगदीशपूर नावाचं हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये शेतांवरील रस्त्याच्या बाजूला इथे भगवान बुद्धांची एक प्राचीन मूर्ती आहे आणि इथे बरेच प्राचीन अवशेष आहेत, प्राचीन स्तूप आहेत जे हल्लीच उजेडामध्ये आलेले आहेत, प्रकाशात आलेले आहेत। तर आज आपण नालंदा प्राचीन विश्वविद्यालयाच्या पाठी जे जगदीशपूर नावाचं गाव आहे, प्राचीन स्थळ आहे, त्या स्थळामध्ये आपल्याला स्तूप, प्राचीन अवशेष, भगवान बुद्धांची एक काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती या विहारामध्ये आपल्याला पाहायला मिळते। परंतु या विहाराची प्राचीन ठिकाणाची अवस्था इतकी वाईट आहे की इथे गार्ड देखील आज उपस्थित नाही आहे। इथले स्तूप, तिथल्या विटा, प्राचीन विटा ज्या 2-2.5 हजार वर्षापूर्वीच्या आहेत त्या अशाच ढासळलेल्या आहेत, पडलेल्या आहेत। कोणी त्याचा काही उपयोगात त्या आणत आहेत कसल्याही पद्धतीने। इथे भारतीय पुरातत्व खात्याचं लक्ष नाही असं आपल्याला आते हैं तो फिर नालंदा प्राचीन विश्वविद्यालयाच्या पाठी जे जगदीशपूर नावाचं गाव आहे, प्राचीन स्थळ आहे, त्या स्थळामध्ये आपल्याला स्तूप, प्राचीन अवशेष, भगवान बुद्धांची एक काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती या विहारामध्ये आपल्याला पाहायला मिळते। परंतु या प्राचीन ठिकाणाची अवस्था इतकी वाईट आहे की इथे गार्ड देखील आज उपस्थित नाही आहे। इथले स्तूप, तिथल्या विटा, प्राचीन विटा ज्या 2-2.5 हजार वर्षापूर्वीच्या आहेत त्या अशाच ढासळलेल्या आहेत, पडलेल्या आहेत। कोणी त्याचा काही उपयोगात त्या आणत आहेत कसल्याही पद्धतीने। इथे भारतीय पुरातत्व खात्याचं लक्ष नाही असं आपल्याला
ठीक है, आते हैं तो फिर